मला दिलेले दागिने मी परत करायला आले. आता ह्यांना काहीच अर्थ नाहीये. आता कशालाच काही अर्थ नाहीये. काल तुमच्या घरी जे काही घडलं ते घडलं नसतं तर खरंच बरं झालं असतं. तू काय समजते स्वतःला? एवढी हिम्मत होती तर आम्हाला येऊन सांगायचंस. आमच्या अब्रूची अशी लखतरं करायची काही गरज नव्हती. जे झालं ते माझ्या हातून घडलं. त्याबद्दल मी पुन्हा पुन्हा तुमची माफी मागते. निघते. तो लॉकअप मध्येच काय बोलला तर त्याचं तोंड उघडणं काही एवढं अवघड नाहीये. आपलीच सगळ्यांची नावं बाहेर येते. दम लागतो दम. नाही काय नाही बोलणार तो. तर माहितीये त्यांनी जर का तोंड उघडलं तर याचे परिणाम किती भयानक होतील ते. नकळत मी तुम्हाला खरंच खूप दुखावलंय. त्याबद्दल आय एम सॉरी. पण तुम्ही खरंच नीट विचार करा. आपले सूर कधीच जुळले नसते. तुम्ही प्लीज मला समजून घेण्याचं. मला असं वाटतं प्रशांतचा नाद सोडून द्यावा. पण मनूने प्रशांतला ओळखलंय सर. शिंदे, माझी खात्री पटली आहे. तुम्ही काम करा, प्रशांतला सोडून द्या. पण सर तुम्ही. सोडून द्या. यस सर. आता आमचं इथे थांबणं योग्य नाही. निघतो. तुम्ही खरंच मला सोडणार साहेब? साहेब मी पुन्हा सांगतो माझी काय चूक नाही साहेब. माझा काय संबंध नाही. बडबड केलीस तर परत आत टाकेन. चल निघ. सर तुम्हाला नक्की खात्री आहे ना हा प्रशांत? शिंदे, नेहमीच पोलिसी खाक्याने विचार करून चालत नाही. प्रशांत या स्कॅन्डल मध्ये आहे हे मलाही माहिती आहे. तो मार खाईल पण सहजपणे काहीच बोलणार नाही. आता आपण आपला सापळा जरा मोठा करूया. कानविंदे, आजपासून तुमची कामगिरी सुरू. प्रशांतच्या मागावर राहा. निघा. अर्जंट भेटायचं आहे. खूप महत्वाचं आहे तुझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी. कुठं भेटायचं ते सांग. नाही म्हणू नकोस. नेहमीची जॉईंट भेट. तासाभरात. येते. तुला खरंच नाही थांबता येणार का ग? नाही ताई, आता खरंच थांबता येणार नाही. कोमल